वागताय, तुमच्या अशा वागण्याने घरच्यांना राग येतोय. हो मॅडम, पण मला आनंद वाटतो ना माझ्या बायकोची कामं करण्यात. आणि आहेस मुझे का गुलाम. अरे तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही काढत्या? बंद कर तुझा हा वाचकटपणा आधी. ज्या गोष्टीपासून आपल्याला लाज वाटायला पाहिजे तीच गोष्ट एवढ्या अभिमानानं बोलताना लाज कशी वाटत नाही रे तुला? आजी, पण मला वाटतोच अभिमान जोरू का गुलाम असल्याचा, आणि हे मी अख्ख्या जगासमोर सुद्धा सांगू शकतो. बघायचंय? 1 मिनिट. सिद्धिराज गाडे पाटील जोरू का गुलाम आहे. ऐका सगळे, मी सिद्धिराज गाडे पाटील जोरू का गुलाम आहे. आजी, आई, पप्पा आणि समस्त गाडे पाटील कुटुंब आहे मी माझ्या जोरू का गुलाम. आजी, आजी, हे बघ आजी, तू मला हवं तेवढं मार, माझा हवा तेवढा अपमान कर, पण जर तू माझ्या बायकोचा अपमान करणार असशील तर हा जोरू का गुलाम तिच्या सेवेसाठी सज्ज असणार आहे. तू ऐकलंस ना वेणा? आई मला किती काय काय बोलत होती ते. तिचा एक एक शब्द, एक एक वाक्य मला बोचत होतं. आणि सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतं की ती जे काय बोलत होती ते सगळं खरं होतं. मला आजपर्यंत वाटत होतं मी त्यांच्याशी जे काही वागतो, जे काही खोटं बोलतो, सगळं त्यांना खरं वाटतं. तसं नाहीये. आता आधीपासून सगळं सगळं खरं माहित होतं. पण वीणा, त्यावरून ते मला कधी काही बोलले नाही. हो, काय करते? शांत व्हा, शांत व्हा बरं. अगं, मी आई बाबांविषयी किती वाईट विचार केले, किती किती नको नको ते प्लॅनिंग केले, वाईट बेत आखले. मी फार वाईट विचार केले वीणा. काय बोलताय तुम्ही? कसलं प्लॅनिंग? हे बघ, हे बघ, हे करायला निघालो होतो मी. प्लीज 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 तुम्ही हे सगळं थांबवा. तुम्ही कोणी माझ्या पाया पडावं अशी माझी नाही इच्छा. हे बघा, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, असं नका करू. सिद्धिराज, तुम्ही तरी सांगा. मॅडम, ए, बंद करा तुम्ही नवरा बायको हे ढोंग. आणि सिद्धो, मला आत्ताच्या आत्ता त्या माणसाचं नाव सांग ज्यानं तुझ्याकडे चुगली केली. ते मी तुला नाही सांगू शकत आजी. तुझ्या बायकोनं चुगली केली असणार. नाही, भावना मॅडमनी मला यातलं काही सांगितलेलं नाही. मग कोण? ठीक आहे सिद्धो, जोपर्यंत तू त्या माणसाचं नाव मला सांगत नाहीस तोपर्यंत मी असंच समजत राहणार ही अवलक्षणाच तुला चुगली करते, तीच हे घर फोडते. चला निघा इथून, दोघंही निघा.
निघा म्हटलं ना. चला. मुकाट्यानं सांगा, माझ्या पाठीत कोणी वार केला? कुणाचे दिवस भरलेत? काही असं कसं करतेस? भावनाशिवाय हे सगळं सिद्धूला सांगायला कोण जाईल? संपत. हे डोक्यावरचे केस उगाच पांढरे झालेले नाहीयेत. अरे माझा अनुभव सांगतोय की हे काम त्या नटवीचं नाहीये. तुमच्यापैकीच कुणीतरी बेईमानी केली माझ्याशी. सांगा कोण आहे तो? ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा, सहजासहजी तो माझ्या तावडीतून सुटणार नाही. मला फसवण्याचा प्रयत्न कराल तर खबरदार. हाट या सुलक्षणा सर्जराव गाडे पाटीलशी आहे. मूग घेऊन गप्पा बसला काय? मग उद्या तुम्हा सगळ्यांना शिक्षा. उद्या माझा निर्जळी उपवास.